आई भगवती का खेळ आहे या 2024 व्हॉलीबॉल स्पर्धा आहे यासाठी पारितोषिक दिले हजारो वॉरियर्स विकास गावडे 4000 रुपये कैलासवासी विनायक आजगावकर यांचा स्मरणार्थ राजा आजगावकर याचकडून 300 रुपये 3000 रुपये तसंच या व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी देणगी दिलेल्यांची नावे मनोहर बाबूराव यांच्या स्मरणार्थ श्याम नाईक याचकडून 500 रुपये नाना नाईक याचकडून 100 रुपये सत्यानंद गावडे याचकडून 101 रुपये शंकर देवी 100 रुपये कैलासवासी तेजस आरंभेकर यांच्या स्मरणार्थ प्रसाद आरंभेकर याचकडून 202 रुपये अंकुश नाईक 100 रुपये सर्व देणगीदारांचे आम्ही खूप खूप आभार मानतो. तसेच फायनलच्या मॅचसाठी फ्रान्स गुड्स नासेरसाठी प्रथम आरंभेकर याचकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. बाहेर आणि गुणसंख्या पुन्हा एकदा बदल जातात 6-5 अशी गुणसंख्या 6-5 पुन्हा एकदा स्ट्राईक घेऊन येतात तो 6व आणि स्क्रीन वरती पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा ग्राउंडच्या बाहेर मारताना साई गुणसंख्येत पुन्हा एकदा बदल 6-5 6-6 सलग 2 गुण घेतले प्रणव. किशोर स्क्रीनवरती आता 6वे येतात पुन्हा अक्षय खूप दिवसांनी दिसलो परंतु अक्षय बाहेर मारल्या परिणामी पुन्हा एकदा दोघे भाव बाहेर मारच्या दिशेला आहेत. तुम्ही कधी वाटता 7 अशी गुणसंख्या. अरे नवीन प्लेअर येताना दिसतात चेंज जाऊन पंपो साईक बाहेर काढला आणि बघूया साईची जागा चालवच्या हाती पंप घेतलेलो हा बघूया कशा प्रकारे पंप खेळ करतो. अक्षय आता आकाश आकलो येलो स्क्रीनवरती पुन्हा अक्षय येलो 6वे येलो पुन्हा अक्षय येलो बावळान पुन्हा एकदा किशोर येतात स्क्रीनवर पुन्हा 6वे येतात सुरेश खेळाचा बाहेर मारतो प्रयत्न होता येईन हा वाटता प्रणमान सुरेश खेळ केलो आणि 1 पॉईंट आपल्या संघात घेतलो. गुणसंख्या बदलता 7-7 अशी गुणसंख्या बघून मिळतात. भाचे भरपूर दिवसांनी खेळा गेलो पण आज खेळ काय विसराव नाही हा पण मामा मात्र विसरत चाललेलो आहे खेळ. त्याच्या मामाची जागा चालवण्याचा प्रयत्न हा त्याचे मित्र दत्तू करता. अक्षय आता बरं स्क्रीनवरती धोनी आता सुरेश फटको मारले अक्षय प्रणव परत एकदा सुरेश फटको दोघं पुन्हा एकदा स्क्रीनवरती पण करता काय करतो काय काम नाही. पुन्हा एकदा स्क्रीनवरती अक्षय येता किशोर येता दोघं एका स्मॅश मारचा प्रयत्न होतो पण काय स्मॅश मारणं होत नाही. बाहेर मारलं कोणी अक्षयान परत अक्षयान बाहेर मारल्यान सामना पराभूत व्हावा लागला. तो 2 सामने पराभूत झाले. दबंग वॉरियर्स लोजन दबंग सारखा आपल्याला दिसणारा प्लेयर स्टार प्लेयर संकेत पारसेकर पाहायला भेटतो. आता थोडा हाना आपल्याला पाहायला भेटेल या सामन्यादरम्यान. 2 सामने पराभूत झाल्यानंतर आता मात्र संघाला विजय संपादन करून देण्यासाठी येतो तो आतोडा वॉरियर्स हाना परंतु स्वतः संघ मला सुरज पारसेकर मिस्टेक करतो. पहिला पॉईंट देऊन दाखवतो. निश्चितच 1-1 अशी आता बरोबर पाहायला भेटेल. 1-1 अशी बरोबरी निश्चितच सामना जिंकावा लागेल दबंग वॉरियर्स संघाला या लीग मध्ये अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर आणि या लीग मधून पुढे जायचं असेल तर निश्चितच हा सामना जिंकून पुढे जाण्याचा प्रयत्न असेल. परंतु खरा फटका बंटी धवन यांचा आणि 2-1 अशी बरोबर 2-1 अशी आघाडी आपल्याला पाहायला भेटते. 2-1 पुन्हा एकदा बाबल्या येतो स्क्रीन होती खरा सुरेश फटका बचाव केला जातो. एक स्ट्रायकर बना आणि
परशुराम चूक करतो, परिणामी अजून एक पॉईंट दिला जातो आणि आता बरोबरी साधली जाते. 2-2 अशी बरोबरी, 2-2 अशी बरोबरी. पप्पू वारसेकर पुन्हा एकदा स्क्रीनवरती येतो. बट परतीचा फटका खेळला जातोय. पुन्हा एकदा हाना येतोय, चुकतो आणि सिक्सर जिगेल सुटला जातोय. परिणामी 6 भेटले जाते आणि 3-2 अशी 3-2. पुन्हा एकदा पप्पू वारसेकर येतो स्क्रीनवरती. सुरेश वरती करतोय, संकेत वारसेकर पुन्हा एकदा सुरेश खेळ करताना पप्पू वारसेकर येतो स्क्रीनवरती. सुरेश वारसेकर येतोय, भाऊसकर येतोय, हाना येतोय. सुरेश खेळ करताना बाबले येतोय, संकेत वारसेकर, पप्पू, संकेत वारसेकर पुन्हा एकदा सुरेश वारसेकर स्क्रीनवरती. सुरेश वरतीचा फटका मला वाटतं नुसते पळून दाखवताना बाळा स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहेत. मागे बघतायत, परत पुढे बघतायत. पुन्हा एकदा बाबला होतो. निश्चितच 2 पराभव त्याच्या जिवारी लागले असतील बाबल्याच्या आणि त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी निश्चितच तयार असेल आणि खराब फटका निश्चितच सुरेश वारसेकर यांचा आणि परिणामी बऱ्याच त्यानंतर 4-2 अशी गुणसंख्या. 4-2 स्क्रीनवरती येतो आणि एक्सचेंज करताना पाहायला भेटतोय आणि 3-4 अशी गुणसंख्या पहिल्या या राऊंड मध्ये 3-4 अशी गुणसंख्या पाहायला भेटते. सुरेश फटका निश्चितच एक गुण वाचवला आपल्या संघासाठी आणि 7-3 पुन्हा एकदा सुरेश वारसेकर येतो स्क्रीनवरती. धावसकर येतोय, सुरेश गटा बाहेर होता चेंडू परंतु सोडला तो आणि परिणामी गुण 1 भेटतोय तो. 6-3 आई माऊली घडमुख संघाला. आई माऊली घडमुख संघ पुन्हा एकदा हाना येतोय. मग निश्चितच पॉईंट देण्याचा वारंवार प्रयत्न करतोय तो हाना. खराब फटका सुशांत याचा आणि परिणामी 4-6 अशी गुणसंख्या पाहायला फक्त 4-6. खराब फटका निश्चितच राज धवन यांच्या माध्यमातून आपल्याला भेटतोय. 7-4 निश्चितच आजच्या सामन्यामध्ये रोज खेळणारे खेळाडू सुद्धा चुका करताना पाहायला भेटत आहेत. एक काहीसा दबाव पाहायला भेटतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. यांची सुरेश वरती पाहायला भेटली कारण पुन्हा एकदा पप्पू वारसेकर स्क्रीनवरती येतोय. तसेच ग्रामपंचायत सदस्य तसेच 7-7 तसेच बेस्ट स्मॅचर्ससाठी प्रथम आरंभकर याचकडून 100 रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आलं आहे बेस्ट स्मॅचर्ससाठी. 6-7 अशी गुणसंख्या. पुन्हा एकदा झटका पिकला जातो. 12 मिस करतोय परिणामी गुणसंख्या 7-7 अशी गुणसंख्या पाहायला मिळते. निश्चितच वाटतं पूर्ण ग्राउंड अडवण्याचा प्रयत्न करेल. परतीचा हा सुरेश फटका निश्चितच 12 मॅचच्या माध्यमातून पाहायला भेटतो. पुन्हा एकदा संकेत वारसेकर येतोय स्क्रीनवरती. दाबला येतोय. निश्चितच 2 पराभव त्याच्या जिवारी लागलेले आहेत. निश्चितच अजयाने त्याला झाडून काढलेलं असणार. सुरेश फटका धाव करत पप्पू वारसेकर स्क्रीनवरती येतोय आणि पॉईंट भेटतो तो बॅटिंग द्वारे संघाला. 8-7 अशी गुणसंख्या. 8-7 आणि
8 अशी गुणसंख्या 8 अशी गुणसंख्या आपल्याला पाहायला भेटते. सुरेख प्रवृत्ती करतोय हना सुशांतचा सुरेख फटका गॅप मध्ये खेळायला फटका निश्चितच बाबला यांना सकवत 1 पॉईंट मिळतोय. गुणसंख्या 9-8. पुन्हा एकदा स्क्रीनवरती येतोय धावस्कर आणि बॉट येतोय. काय करते पाहूया. संकेत पारसेकर संघामध्ये असताना सुद्धा पराभव पत्करावा लागतो तो दबंगवाडी संघाला. आता मात्र तो सुद्धा त्यांना खराब पत्का खेळला होतो, परंतु वारंवार धावस्करच्या माध्यमातून संघाला 1 गुणापासून वाचवलं जातं. राजधानीच्या माध्यमातून 1 गुण दिला जातोय. परिणामी गुणसंख्या होते 10-8 अशी गुणसंख्या. संघाचा होण्याचं सुरेख परती पाहायला भेटते. सुरेख फटका पुन्हा एकदा धावस्करच्या माध्यमातून आणि बाबल्यातून मस्त खेळ करताना आपल्याला पाहायला होतो. वारंवार पुन्हा एकदा वरच्या स्क्रीनवरती येतो बाबल्या येतोय, बाळा येतोय. सुरेख परती करताना बाळा आपल्याला पाहायला भेटतोय. आपल्या संघासाठी सुरेख कामगिरी करताना पाहायला भेटतोय. गुणसंख्या पाहायला गेली तर 10-8. पुन्हा या सुरेख फटका बाळांचं सुरेख खेळ पाहायला भेटतोय. निश्चितच दत्त पारसेकर यांनी हे खेळ बघायचा आहे. दत्त पारसेकर आणि नाना नाईक यांनी हा खेळ बघायचा आहे. आणि सुरेख फटका आणि पॉइंट जातो तो गेम 8 अशी गेम 8. निश्चितच सामना आता आई माऊली घडवूनच्या बाजूने पाहायला होतं. बाबल्यांचा खरा फटका निश्चितच पॉइंट होऊन जातो आणि परिणामी पहिला राऊंड हरतो तो दबंगवाडी संघ. पहिल्या राऊंड मध्ये विजय होतो आई माऊली घडवून संघ. बरकुटे यांचा संघ विजय होतो. पाहूया बरकुटे यांचा संघ आतापर्यंत 1 सामना विजय झालेला आहे. अंतिम सामना आहे. या सामन्यामध्ये विजय मिळवला तर या लीग मध्ये अस्तित्व टिकून ठेवू शकतो. तर पराभूत झाला दबंगवाडी तर या लीग मधून निश्चितच माघारी परतावं लागेल. सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी येत आहेत अक्षय पारसेकर, ग्रामपंचायत सदस्य अक्षय पारसेकर यांच्या माध्यमातून आपण समालोचन ऐकूया, एक मनोरंजन ऐकूया. पहिला राऊंड जिंकून आई माऊली घडवणूक खेळतो. इकडनं बघायला गेलं तर आपल्याला दिसतोय बाबल्या समोरच्या संघामध्ये दिसतोय फ्रेंड्स कॉर्नर चायनीज अँड बार हॉटेलचे जे मॅनेजर आमचे प्रथमेश नाईक ते दिसतात. जबरदस्त प्रयत्न करतात आपल्या संघाला उचलण्यासाठी. दोन्ही साईडनं बघायला गेलं, इकडनं बघायला गेलं तर राज धवन जो ज्याची वर्णी लागते मध्ये खेळण्यासाठी त्याचा परफॉर्मन्स 100% चांगला झाला असं मानलं जाईलच. आणि तुम्ही बघू शकता 2-2 अशी स्थिती दिसते सामन्यामध्ये. स्मॅशर टाईपची सर्व्हिस बघायला मिळते पत्ता पारसेकर व्यासकडून. त्याची जी सर्व्हिस असते ती त्याला भरपूर टेन्शनच असतं, कारण स्पीड आणि जो नेटला लागण्याची असते त्यामध्ये बघायला गेलं तर आमच्या बघितला 4-2 अशी आघाडी घेऊन 3-3 अशी आघाडीमध्ये दोन्ही संघ बरोबरच्या स्थितीमध्ये आहेत. संकेत पारसेकर पुन्हा एकदा दुरुस्ती येतो. सुशांत वायरमॅन आपला नाळणी गावचा प्रयत्न चांगले होते. एफर्टचे 100 मार्क मिळतील, पण मात्र पॉईंट मात्र जातो समोरच्या संघाला. आणि 4-3 अशी आघाडी दबंग वॉरियर्स बघितलं तर चांगल्या प्रकारे खेळ गरज असतो, पण मात्र आता पुन्हा 4-4 अशी स्थिती बघायला मिळतं. यामध्ये बघायचं म्हणजे सगळ्यात मोठं प्लेअर जो आपल्याला बघायला मिळेल मांजरी प्रीमियर लीग मध्ये जो खेळतो प्रथमेश नाईक, जो मांजरी प्रीमियर लीग मध्ये बघायला मिळतो तो आज आपल्याला या ग्राउंडवर पाहायला मिळतो. त्याची खेळ तुम्ही बघितली होती, गोव्यामध्ये तो प्रथम आलेला.
प्रथम गोव्यामध्ये ठिकाणी चांगल्या प्रकारे खेळ करून त्याचं नाव लौकिक त्या व्हॉलीबॉलमध्ये कमवलंय तो प्रथमेश नाईक. 5-4 अशी स्थिती बघायला मिळते ग्राउंडवर. राज चव्हाण आपल्याप्रमाणे प्रयत्न करतायत. रितेश पारसेकर जे बघायला गेला ते इंडिगो फ्लाईटचे हवाई उड्डाण मध्ये टेक्निशियन जे आहेत ते रितेश पारसेकर ग्राउंडवर बघायला मिळतात. सुशांत बघायला गेले तर वायरमॅन म्हणजे पूर्ण प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती या खेळामध्ये सहभागी होतो हे आज बघायला इथं मिळतं. चांगली गोष्ट आहे. सर्वजण एकत्र येतात खेळामुळे. एकच ध्येय ठेवून प्रत्येक गोष्टी खेळामध्ये खेळ स्पर्धा रंगवल्या जातात त्याचा पुरेपूर फायदा सर्वांना मिळतो आणि बघायलाही मिळतो. 6-5 अशी स्थिती बघायला मिळते. 6-5 अशी स्थिती बघायला मिळते. दबंग 7-5 अशी परिस्थिती. दबंग आघाडीवर आहे. 7 पॉईंट घेऊन पुन्हा एकदा प्रयत्न करतोय प्रथमेश नाईक. जबरदस्तरित्या खेळी करतोय. बाबुल्या पारसेकर तो पण एक इंडिगोचा हवाई उड्डाण मधला कार्यक्षेत्र सांभाळणारा एक सहकारी बघायला मिळतो आणि पुन्हा एकदा पॉईंट जातोय आई माऊली यांच्या दिशेने. 7-6 अशी 7-6 असं दिसतंय म्हणजे आई माऊली घडवणूक 6 वर खेळतोय आणि दबंग वॉरियर्स आघाडीवर आहे 7 या धावसंख्येवर. पुढची स्मॅशर सर्व्हिस बघायला मिळत पारसेकर याची जी परतताना भरपूर कठीण हात सुद्धा मोडून जातील एवढं स्पीड असतं त्यामध्ये. म्हणून आमच्यासारख्याने यामध्ये भाग घेतला नाही सांगायचं तात्पर्य. परशुराम मेसरी चांगल्या प्रकारे परततोय. दबंग वॉरियर्स आतापर्यंत 7-6 वर आई माऊली घडवणूक खेळतोय. एकटाच पूर्ण ग्राउंड कव्हर करून खेळताना दिसतोय प्रताप पारसेकर. बंटी धवन परशुराम मेसरी चांगल्या प्रकारे खेळतोय. त्यापेक्षा चांगलं क्षेत्र इथे बघायला मिळतंय. खेळ चांगल्या प्रकारे खेळताना मिळतोय. 3 ते 4 मिनिटं झाले चेंडू हवेमध्ये उडतोय. कुणाल पारसेकर पण त्यात काय कमी नाही हे आपण दाखवून देतो. मात्र बाबल्या पारसेकर हे ठरतोय. 7-7 अशी बरोबरीचा सामना झालेला आहे. 7-7 असे दबंग वॉरियर्स 7 आई माऊली 7 बरोबरीवर खेळतात दोन्ही संघ. 7-7 दबंग वॉरियर्सचे कॅप्टन संघ नायक सूरज पारसेकर प्रयत्न करतात. आई माऊली घडवणूक संघ 8 दबंग वॉरियर्स 7. 8-7 अशी स्थिती बघायला मिळते ग्राउंडवर. चांगल्या प्रकारे दोन्ही स्पर्धेतील खेळ चांगल्या प्रकारे दाखवताना दोन्ही संघातील खेळाडू आणि मात्र 8-8 अशी परिस्थिती पुन्हा एकदा बरोबरीने चालताना हाच गेम बघायला मिळतोय. कारण या गेम मध्ये पाहायला गेलं तर दोन्ही संघ तगडे दिसतात, अनुभवी दिसतात, चांगले प्लेयर्स या संघामध्ये आहेत. प्रथमेश नाईक त्याचप्रमाणे राज धवन यासारखे तगडे प्लेयर दोन्ही संघामध्ये परस्पर खेळताना दिसतात. पुन्हा एकदा जी काय खेळ असेल ती बघायला आपल्याला मिळतंय. दोन्ही साईडने प्रयत्न चालू आहेत. परशुराम मेसरी, रितेश पारसेकर, पप्पा पारसेकर. पुन्हा एकदा प्रथमेश नाईक जबरदस्तरित्या मारतो. तेवढंच आपण काही कमी नाही एवढं दाबला दाखवण्याच्या प्रयत्नात मात्र 1 पॉईंट देऊन जातोय आई माऊली घोडेमुख संघाला. आई माऊली घोडेमुख संघाचे नालक आहेत दीपक भरकुटे, दीपक भरकुटे मनातल्या मनात हसताना. दीपक भरकुटे त्यांचा संघ टाइम आउट घेतोय आणि दीपक भरकुटे मनातल्या मनात हसतोय. त्याला माहिती आहे
आणि या संघाचे जे कोच आहेत दीपक बरकुटे यांनी त्यांना स्वतः 70,000 रुपये देऊन सौरभ नाईक यांना बोलवले. जे राजाराम वॉरियर्स संघामध्ये गोलंदाज म्हणून गोलंदाजी करतात क्रिकेट सामन्यामध्ये, त्यांना बोलवण्यात आलं. आई माऊली घोडेमुख संघ 10 आणि दबंग वॉरियर्स संघ 8. 10-8 अशी स्थिती असताना मध्येच कोच म्हणून सौरभ जे 70,000 रुपयाला विकत आणलेले आहेत दीपक बरकुटे याने, मालक जो आहे या संघाचा, त्याने 9-10 अशी स्थिती. पुन्हा दबंग वॉरियर्स या संघामध्ये कमबॅक करताना या सामन्यामध्ये प्रत्येकी संकेत पारसेकर बघायला गेलो पण चांगली मेहनत घेते. परशुराम मिश्री सगळेच प्लेअर एवढी मेहनत घेत आहेत, चांगल्या रीत्या खेळ दाखवत आहेत आपले. आणि अंपायर राईट साईडचा हात वर होतोय. अंपायर आमचे अक्षय. गेम पॉइंट नाव दबंग प्लेअरसाठी, दबंग वॉरियर्स संघासाठी कमबॅकसाठी चान्स असेल, मात्र गेम पॉइंट असेल तो आई माऊली घोडेमुख विजेतेसाठी या राऊंडला प्रयत्न असेल. चांगल्या प्रकारे रितेश पारसेकर एका हाती खेळ घेतोय, चांगल्या प्रकारे प्रयत्न करतोय आणि आपली खेळ दाखवतोय. संकेत पारसेकर जीव तोडून खेळतोय, मात्र दबंग वॉरियर्स पुन्हा एकदा 1 पॉइंट वर होतोय. म्हणजे 10-11 अशी स्थिती बघायला मिळते. प्रथमेश नाईक वारंवार आपली मेहनत करताना दिसत आहेत. संकेत पारसेकर यांनी यांचा मला वाटतं थोडक्यात उद्वास केलेला असेल, कारण जो 1 पॉइंटसाठी त्यांना पाहिजे होता त्यामध्ये त्याने इथे फुकटचा पॉइंट दिला. म्हणतात तसे अनावरचे हात माकडाच्या हातात कोणी तशी गदाल झाली. रितेश पारसेकर यांनी एवढी मेहनत घेतली होती, त्यांचा जो हतोरा शॉट होता तो फुकट गेलेला आहे. राज टाळकर संघ आणि आई